की जय, मस्कोबा बाबा की जय, सब संतन की जय, सद्गुरु भगवान की जय। ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव। भगवान शंकराचा अवतार असणारे मस्कोबा भगवान सोनवडी गावामध्ये जेव्हापासून भगवान मस्कोबा इथं आले, मंदिर उभा राहिलं आणि मंदिरामध्ये देवाचं आगमन झालं, तेव्हापासून प्रतिवर्षी भगवंताचा वाढदिवस केला जातो। ही यात्रा मानली जाते। छोटंसं गाव आहे, संस्कृती जपणारं आहे। आपला इष्टदेव भगवान, त्याचा उत्सव आपण केला पाहिजे, म्हणून तुम्ही हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करता। त्यामध्ये अन्नदान असेल, सांस्कृतिक खेळ आहे, तुम्ही जो आता खेळत होता अतिशय सुंदर, वारकऱ्यांच्या थोडा चालीमध्ये मिळता जुळता आहे। ते ढोल वाजवणं आहे, हे सगळं आपली संस्कृती आहे। ही संस्कृती आपण जपत आहात। त्यामध्ये सगळे तरुण मंडळी एकामेकाला मदत करत करत, साथ देत देत तुम्ही हा कार्यक्रम सुंदर असा करता। त्यामध्ये आदरणीय नितीनरावजी पांडुरंगजी भगत यांचा फोन आला की असं आहे, आपण यावर्षी असा कार्यक्रम छोटासा करायचा आहे। अन्नदान झालंय, कार्यक्रम छोटा आणि मोठा, भगवंताचं नाम घेतलं की कार्यक्रम मोठा झाला। प्रसाद, बुंदी, भात हे खाल्लं म्हणजे देवाचं नाम नाही घेतलं, तो प्रसाद होत नाही, ते जेवण होतं। जेवण ते घरी मिळतं। असा सुंदर उत्सव तुम्ही साजरा केलेला आहे। काल भैरव भगवंताचा अवतार आहे। त्यामध्ये शंकर भगवंताने काल भैरव हा अवतार कधी आणि केव्हा कसा धारण केला, याविषयी थोडीशी कथा आहे, ती सांगून जशी 15-20 मिनिट चालेल तेवढं मी बोलायचा प्रयत्न करतो। आणि काल भैरवाचा मस्कोबा अवतार आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी मी कीर्तनामध्ये मस्कोबा भगवंताची सगळी कथा सांगितली होती, आणि ती सगळी तुमच्या लक्षात आहे असं समजून मी यावर्षी सांगणार नाही। कोणालाही काही जरी मस्कोबा भगवंताविषयी पाहायचं असेल तर त्या ग्रंथही आहे मोठा, आणि सगळं आपल्याला पाहायलाही मिळत आहे। काल भैरव शंकर भगवान कैलास पर्वतावर राहतात। शंकराचे 3 ठिकाण आहेत। राहतो कुठं शंकर? कैलास पर्वतावर, दुसरं स्मशानामध्ये, तिसरं काशीमध्ये। स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा, चिताभस्मालेप स्रगपितु करोटी परिकर। उंच कैलासावर राहतो आणि स्मशानामध्ये शंकर राहतो, आणि काशीमध्ये शंकर राहतात। हा शंकर भगवान कैलास पर्वतावर आहे, म्हणून एकदा असणारे सगळे देवता लोक या
शंकराच्या दर्शनाला निघाले. शंकर भगवान जिथं होते तिथे निघाले असताना जाता जाता सगळ्या ऋषी मुनींना वाटलं की आपण ब्रह्मदेवाकडे पहिलं जावं, म्हणून ब्रह्मदेवाकडे निघाले. ब्रह्मदेवापाशी गेले. ते सगळ्यांनी विचारलं, ब्रह्माजी सगळ्यात मोठं तत्व श्रेष्ठ कोणतं आहे? त्यामध्ये विष्णू होते विचारणाऱ्या पक्षामध्ये. ब्रह्माजी म्हणले सगळ्यात मोठं तत्व मी आहे. दुसरं कोण आहे? मीच आहे. मीच सर्जन करणारा, पालन करणारा आणि संहार करणारा आहे. विष्णू म्हणले ब्रह्माजी असं नाही, सृष्टीचा सर्जन, पालन आणि संहार मी करतोय. दोघांमध्ये मीपणामध्ये भांडणं सुरू व्हायची वेळ आहे. बाताबातीची दोघांमध्ये लाचालाची धराधरीची गडबड झाली. तेव्हा सगळे देव म्हणले थांबा थांबा. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जण स्वतःला मी म्हणत असतो, मी मोठा, मी मोठा, मी मोठा. आता इथं बसलेले सगळे किंवा ज्यांना आवाज येतो किंवा कुठेही तुम्ही जा समाजामध्ये, प्रत्येक जण आपल्याला मोठं समजतो, स्वतःला स्वतः मोठं समजतो. वेड्याला जरी आपण विचारलं तर वेडाही म्हणतो मी शहाणा, मीच मोठा आहे. हा एक स्वाभाविक गुण असतो माणसाचा. तो ब्रह्माजी तुम्ही जे स्वतःला मोठं समजता आणि विष्णू जे स्वतःला मोठं समजत आहेत, त्याला पुरावा काय? दुसऱ्याने आपल्याला मोठं म्हणावं तर त्याचा मोठेपणा आहे. आपण सगळं गावात काम केलं, आपल्या गावातल्या माणसाने आपण नसताना मोठं म्हणावं आपल्याला, तर ते खरं मोठेपण आहे. आपल्या पश्चात आपली स्मशानाला यात्रा चालली, त्यावेळेलाही आपलं गुणगान गाणाऱ्यांनी आपल्याला मोठं म्हणावं, समजायचं तो माणूस मोठा आहे. तुम्ही स्वतःला स्वतः मोठं म्हणता. ब्रह्मादी तुम्ही स्वतः मोठं म्हणता. विष्णूजी तुम्ही स्वतःला स्वतः मोठं समजता. दुसऱ्याने मोठं म्हणायला पाहिजे. कोण म्हणणार मोठं? कोणाला विचारायचं? म्हणले वेदाने मान्य केलं तर सगळं तिथं मोठं म्हणू शकतात. ठीक आहे, 4 वेदाला बोलावलं. 4 वेद आले. वेदांना विचारू लागले की कोण मोठं आहे आमच्या दोघांमध्ये? वेद म्हणले तुम्ही जे दोघं आहात एकामेकाच्या स्फूर्तीने धराधरीच्या वातावरणामध्ये तुम्ही इथं आलात, तर पहिलं आम्ही जो निर्णय देणार आहे त्या निर्णयामध्ये तुम्हाला मान्य असेल तर आम्ही सांगणार, नाहीतर आम्ही सांगणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणता ते आम्हाला मंजूर आहे. मग म्हणले आता आम्ही सांगतो. 4ही वेद एका मुखाने म्हणले ब्रह्माजी आणि विष्णूजी तुम्ही मोठे नाही दोघं पण, मग शंकर भगवान मोठे आहे. सभी देवों का देव बड़ा महादेव है. हे बोलल्या बरोबर त्या दोघांचे तर दोघाला राग आला, आपला अपमान केला. असं नाही होत. आपला अपमान केला असं मनामध्ये वाटलं त्यांना. बोलता बोलता ब्रह्मा विष्णू काही बोलले नाही, पण ब्रह्माजीला राग आला. ब्रह्माजीला पहिले 5 मस्तक होते. ब्रह्माजी म्हणले वेदांनो तुम्हाला काय कळतं का? अरे तो महादेव असणारा त्याला माणसामध्ये राहायची सुद्धा बुद्धी नाही. माणसामध्ये बसताना सुद्धा
अंगाला राग लावतो, पत्नीला जवळ घेऊन बसतो, भूतामध्ये राहतो आणि त्याला तुम्ही मोठं म्हणता. अशी निंदा सुरू केली. जशी निंदा सुरू झाली, शंकर अदृश्य होते, प्रगट झाले. प्रगट होऊन आपल्या नेत्रामधून तिसऱ्या डोळ्यामधून एक महापुरुष निर्माण केला. भयंकर असा दिसू लागला, अकराळ विकराळ. त्या पुरुषाला पाहून शंकर म्हणले, भयंकर दिसणारा, काला नाही तू खाणार आहेस, म्हणून तुझं नाव मी काल भैरव असं ठेवतो. बोले काल भैरव भगवान की जय. तो झाला काल भैरव. काल म्हणजे काल आणि भैरव म्हणजे भयंकर. भैरव म्हणजे भीती दाखवणारा, पराक्रमी असा काल भैरव निर्माण झाला. बाबा सांगा, मला कशासाठी निर्माण केलं, काय माझं काम आहे, सांगा लवकर. शंकर भगवान म्हणले, त्याने ब्रह्मदेवाने निंदा केली ना, ज्या तोंडाने निंदा केली याचं मस्तक कापून टाक. काल भैरवाने विचार न करता ब्रह्मदेवाचं 5 मस्तक कापून टाकलं. याचा अर्थ असा आहे, ज्याचं तोंड निंदा करत ना, त्याचं तोंड म्हणता येत नाही, ते कापण्याच्या लायक आहे. 3 लोकांची निंदा करायची नाही. संत श्रीपती शंभो अपमाना. संत श्रीपती शंभो अपमाना. सुनिय जहाँ तहाँ असी मर जाना. काटियता सुजो जीव बसाई. श्रवण मुदीनक सरीय आपल्या गुरुची निंदा कोणी करत असे करू नये, कोणाचीच निंदा करू नये. संताची निंदा करायचीच नाही. आणि जर करत असेल कोणी आणि तिथे जर आपण असाल, जर उपस्थित सामर्थ्य असेल तर जीभ कापावी त्याची, आणि सामर्थ्य नसेल तर कानामध्ये बोट टाकावे, ऐकू नये. श्रवण मुदीनत शरीर पराई. एक तर निंदा करायची नाही, ऐकायची तर नाही, करायची पण नाही. तिथे संताची निंदा न करणे, श्रीपती म्हणजे विष्णूची निंदा न करणे, आणि शंभू म्हणजे शंकराची निंदा करू नये. अशी निंदा ब्रह्मदेवाने केली शंकराची, म्हणून त्याचं मस्तक काल भैरवाने कापलं. ब्रह्मदेवाची अवस्था झाली, विष्णू तो थरथरच कापू लागले. 100 विद्यार्थी ना शाळेमध्ये, 100 क्लासमध्ये, एकाला चांगला चोपायचा सगळ्याच्या समोर, बाकीचे आपोआप. सगळ्याला मारायची गरज नाही. असा मारायचा, बस सगळ्याच देखत मारायचा. नवीन आलेले मग लगेच फोन करता, पप्पा मग जायचंय का, मारलेलं पाहिजे ना. ब्रह्माचं मस्तक कापलं, शंकर घाबरला, विष्णू घाबरला, आणि विष्णूने स्तुती करायला सुरुवात केली. बस कोण आहे मोठा सांगा. विष्णू म्हणले, महादेव तुम्ही
तुम्हीच मोठे आहात. मी कुठं म्हणतो मी मोठा आहे म्हणून. ब्रह्मा होते तेव्हा तर लय बोलत होते की मी मोठा मी मोठा. तुला आता कळालं ब्रह्माचं एक मस्तक कापलं गेलं त्याला 5 आहे, मला एकच आहे. माझं जर गेलं तर मग काही करणार. महादेव तुम्ही मोठे आहात. मग स्तुती केली विष्णूने. भय बिनु होई नाही परती. जिथे दाखवल्या विना सामर्थ्य प्रगट केल्या विना कधी कधी प्रेम निर्माण होत नाही, प्रीती निर्माण होत नाही. विष्णूने प्रेम केलं महादेवास. चला आजपासून मी तुमचा भक्त म्हणून कधी पुन्हा म्हणले नाही की मी मोठा आहे. शंकर भगवंताने काल भैरवाकडे पाहिलं. भैरवा हे दोघही माझे लेकर आहेत. विष्णू माझं पहिलं लेकरू आहे आणि विष्णू पासून झालेला ब्रह्मदेव आहे. तू आता ब्रह्मदेवाचं तू मस्तक कापलंस पण तुला ब्रह्महत्या झाली. आता याचा उपाय काहीतरी तू काल भैरवा केला पाहिजे. आता ही ब्रह्महत्या कन्या रूपाने तुझ्या पाशी निर्माण होणार. आणि एक काम कर, ब्रह्मदेवाची जी खोपडी आहे ती हातामध्ये घे. या खोपडीमध्ये पाणी प्यायचं, याच खोपडीमध्ये भिक्षा मागायची. जेवढे तीर्थ या धरावर आहे पृथ्वीवर तेवढे तीर्थ फिरत राहायचं. मागे तुझ्या ही कन्या असणार आहे आणि या कन्येला पाहून लोक तुझी निंदा करतील. जे ब्रह्महत्येचं पाप झालं ते ब्रह्महत्येचं पाप निंदा करणाऱ्याला जाईल. तू शुद्ध होत 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 असेल. आणि जिथं हे ब्रह्मदेवाचं कपाल आहे, खोपडी आहे, ही पडेल त्या वेळेला ती कन्याही समाप्त होईल ब्रह्महत्या. आणि तुझा तिन्ही लोकांमध्ये जय जयकार होईल. फिरत फिरत काल भैरवनाथ तीर्थयात्रा करत करत निघाले. लोक पाहायचे, निंदा करायचे. पाप कमी कमी होत होत गेलं. शेवटी काल भैरव भगवान काशीमध्ये गेले. जसं काशीमध्ये पदार्पण केलं, हातामधली खोपडी खाली पडली. तिथेच खड्डा मोठा पडला आणि मागे पाहिलं तर कन्या पण अदृश्य झाली. म्हणजे ब्रह्महत्या संपली. लोकांनी निंदा जो करतो त्याच्या मस्तकावरती ब्रह्महत्या रूपी पातक जात आणि खोपडी समाप्त झाली. आजही तुम्ही काशीमध्ये जर गेलात तर काल भैरवाचं अवश्य दर्शन करायचं. तिथं काल भैरव आहे. असे काल भैरव भगवान हे कसे कसे आले ही संपूर्ण कथा मस्कोबा चरित्रामध्ये आहे. तुम्ही वाटलं चरित्र ऐका किंवा ते चरित्राचं पारायण करा. नमः शिवाय. नमः शिवाय. हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः
निर्माण कसं काय आहे, काशी निर्माण कशी झाली याविषयी सुंदर कथा आहे. पण जास्त कथा आता मी नाही सांगणार. 11 वाजले. सांगू आरती व्हायची. काशी निर्माण कधी झाली? भगवान शंकर आणि पार्वती जगदंबा एकांतामध्ये होते. त्यावेळेला शंकर म्हणले, देवी कोटपर्यंत हा प्रपंच करायचा, आपण सगळं विश्व सर्जन करायला तर सर्जनही करायचं, पालनही करायचं आणि त्याचा संहारही करायचा. मला तर कंटाळा आला. शंकर म्हणले पार्वतीला, असा एखादा कुणीतरी आपला पुत्र पाहिजे की तो पुत्र सगळं हे ब्रह्मांड चालवेल. असं मनामध्ये शंकराच्या इच्छा आली. इच्छा झाल्याबरोबर पार्वतीच्या डाव्या अंगापासून एक पितांबरधारी सुंदर 4 हातावाला कमळासारखे नेत्र असा बालक निर्माण झाला. जसं बाळाला पाहिलं शंकराला आनंद वाटला, पार्वतीलाही आनंद वाटला. ते बाळ म्हणतंय, भगवान पिताजी माझं नाव काय? तेव्हा शंकर म्हणले, बेटा तू सगळ्या जगामध्ये व्यापक राहशील, तुझं नाव विष्णू असं ठेवतो. तोच आहे विष्णू इति व्यापकत्वात्. विष्णू तो बालक व्यापक आहे. आणि पुन्हा तुझे दुसरेही अनंत काही नाम होतील, भक्तांच्या सुखासाठी, भक्तांना आनंद देण्यासाठी. म्हणून तो विष्णू बाळ जन्माला आलं. पार्वतीला आनंद झाला. त्याला जन्म देऊन एवढे भागते का? त्याला शिक्षण दिलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे. म्हणून शंकर म्हणले, देवी अरे मुलगा तर आहे, त्याला शिकवला पाहिजे. मग तुमच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु कोण आहे? बापही तुम्हीच आहे आणि गुरुही तुम्ही. पहिलं तर गुरु असते आई, नंतर बाप, नंतर अवशिष्टांनी गुरु असतात. 3 गुरु महत्वाचे आहे. पहिले आई, नंतर बाप आणि नंतर गुरुजी. मग तुम्हीच बाप आहात, तुम्ही शिकवा ना. ठीक आहे बेटा, आजा. त्याला जवळ घेतला. शंकर भगवंताने निर्गमौ सवेदः सगळे वेद त्या बाळाला शिकवले. विष्णूला सगळ्या वेदाचं ज्ञान झालं आणि मग म्हणले ज्ञान प्राप्त झालेलं त्या ज्ञानाला प्रयोगामध्ये आणायचं आहे. काय केलं पाहिजे? तपश्चर्या केली पाहिजे. तप बल रचाई प्रपंच विधाता, तप बल विष्णू सकल जग त्राता, तप बल शंभू करही सहारा, तप बल शेष धरी महिमा. तपाच्या बलाने माणसाच्या अंगामध्ये शक्ती येते. ब्रह्माने तप केलं तर सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आलं. विष्णूने तप करायचा निर्णय केला तर पालन करण्याचं सामर्थ्य येणार. तपाला बसले विष्णू. 12 वर्ष बसले, तप केलं. त्या तपामुळे सिद्धी सगळी शक्ती त्यांना प्राप्त होणार. पण थोडासा संशय आला मनामध्ये, मी जे तप करायला बसलेलो आहे, सगळं काही केलेलं आहे, खरंच याने मला प्राप्ती होणार आहे का? असं थोडं जरी माणसाच्या मनामध्ये आलं, मागचं सगळं मातीमोल झालं. 12 वर्षाची तपश्चर्या केलेली होती.
मनात आले ही सिद्धी होणार आहे का? एवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, विष्णू आता 2 मिनिटानंतर तुम्हाला तपाचं फळ शक्ती मिळणार होती, पण तुमच्या मनामध्ये संशय आला, विकल्प आला, म्हणून ते सगळं माती मोल झालं. आता पुन्हा तुम्ही 12 वर्ष तपश्चर्या करा, मग तुम्हाला पालन करण्याचं सामर्थ्य येईल. पुन्हा विष्णू परमात्मा तप करण्यासाठी बसले आणि त्या तपाच्या बलाने अंगामधून घाम असा होऊ लागला. एवढा घाम गेला की त्या घामाचं अवतीभोवती असं तळ बनल्यासारखं झालं आणि त्याच्यामध्ये ते थोडस अंग टाकलं, म्हणून त्यांचं नाव नारायण पडलं. का बरं? पाण्याला नार असं म्हणतात. नार का? नरस्य अरणम इति नार, नरस्य इदम इति नार, म्हणजे माणसाच्या शरीरातल्या निघालेल्या घामाला नार असं म्हणतात. आणि त्या घामाच्या पाण्यामध्ये अयनम म्हणजे राहणे, बसणे किंवा झोपणे. अयन म्हणजे ते, नार अधिक अयन बरोबर नारायण असा शब्द झाला. बोले नारायण भगवान की जय. नारायणाने तप केलं, मग शक्ती प्राप्त झाली. पिताजीला विचारलं, पिताजी आता सांगा मला काय काम आहे? माझ्यापाशी भरपूर शक्ती आहे, मला बळ आलेला आहे, समर्थ झाला विष्णू. शंकर म्हणले, बेटा एक काम करायचं मला, ही सृष्टी हे सगळं जग तू पाहायचं. तुझ्यापासून जो मुलगा होईल त्याला सर्जन काम सांगायचं आणि माझ्यापासून एक रुद्र निर्माण करायचं. रुद्राला निर्माण केलं. 3 झाले. ब्रह्माजी विष्णूच्या नाभी कमलातून याचे नाभी कमळे जन्म चतुरानना. स्वतः तुम्ही पालन करा, रुद्र संहार करेल. 3 शक्ती निर्माण झाल्या. मग शंकर भगवान म्हणले, पार्वती आता चांगले मुलं आपल्याला प्राप्त झाले, विष्णू परमात्मा चांगला आहे, आता हे सगळं जग चालवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं, त्याला मी ज्ञान दिलं, त्याला तपही करायला लावलं आणि सगळं आता तो सांभाळणार आहे. बापाने आपला मुलगा योग्य बनवायचा, अभ्यास शिक्षण देऊन त्याला श्रेष्ठ करायचा आणि श्रेष्ठ झाला मग म्हणायचं, बाळा आता हे सगळं तुझं आहे, आम्ही आता आराम करणार. आणि खरंच आहे, बापाने पोराचं मोठेपण पाहिलं आणि चांगला झाला की बापाला आराम विश्राम आहे का नाही? पोरग जर मोकार फिरत असेल बापाला कुठं आराम विश्राम आहे? बापालाच करत राहायचं. 60 वर्ष झाले, 75 वर्ष झाले तरी काय पोरग काय बघतच ना, स्वतःच करावं लागतं सगळं. पहिलं पोराला लायक बनवायचं. शंकराने लायक बनवलं आणि मग आपल्या हृदयामधून आनंदासाठी शंकराने काशी निर्माण केली. ही कथा मला तुम्हाला सांगायची होती. तुम्ही सुरुवातीला म्हणला असाल म्हणजे काशी सांगायची नाही, तुम्ही दुसरं चालले याच्यासाठी झालं सगळं. काशी निर्माण केली. त्याला 5 नावे काशीला. एक आनंदवन आहे, दुसरं अविमुक्त स्थान, 3 झाले काशी, आनंदवन, अविमुक्ती आणि महाश्मशान, पुन्हा वाराणसी. 5 नाव काशीचे. नंतर तुम्ही घरी गेल्यावर लिहून ठेवा की आपल्याला 5 नाव सांगितले शास्त्री महाराजांनी. परत कधी विचारलं ते पटकी सांगायला. आणि झोपले 5 नाव सांगितले बरोबर. तुम्ही नुसतं बोलत राहत तिकडं. इकडे बघा, काशी पहिली, काशी नंतर काशी पहिली,
नंतर आनंदवन. आनंदवन कशाला? हे नाव सगळं त्याचा अर्थ सांग सगळ्याचा. काशी आनंदवन, अविमुक्ती महास्मशान आणि वाराणसी 5 नावे. काशी म्हणजे कर्षती पापानि ती काशी ही, पापाचा नाश करते म्हणून काशी हे नाव आहे तिला. अविमुक्त आनंद, शंकर तेथे आनंदाने आजही राहतात. आनंदवन म्हणतात त्याला. शंकराला आनंद जिथं मिळतो तिथे ते आनंदवन आहे, आनंदवन नाव आहे. आणि तिसरं अविमुक्ती म्हणजे तिथं गेल्यावर दर्शनाला जर गेला, यदा कदाचित मरण आलं तर तिथे माणूस मुक्त होतो, त्याला अविमुक्ती असं नाव आहे. मरणाऱ्या माणसाच्या कानामध्ये शंकर भगवान रामनामाचा उपदेश करतात. म्हणून नाही कुठं जाता आलं काशीला तरी माणसाने जावं आणि तिथे महादेवाचं दर्शन घेऊन यावं. काशी, आनंदवन, अविमुक्ती, पुन्हा महास्मशान. महास्मशान नाव का पडलं? महास्मशान नाव यासाठी पडलं, त्या स्मशानामध्ये काशीमध्ये मनुष्य गेला किंवा बाहेर जरी गेला पंचक्रोशीच्या बाहेर आणि तिथं आणून त्या देहाला अग्निसंस्कार स्मशानात केला तर त्याला मोक्ष मिळतो. शंकर भगवान त्याला जवळ घेतात म्हणून महास्मशान असं काशीला नाव आहे. वाराणसी हे 5वं नाव आहे. वाराणसी म्हणजे वरुणा आणि असी 2 नद्यांचा तिथे संगम आहे वरी, त्यामुळे त्याला वाराणसी असं म्हणतात. वरुणा अधिक असी बरोबर वाराणसी असा व्याकरणाने तो सिद्ध झालेला शब्द आहे. अशी काशी आहे भगवान शंकराचं निवासस्थान. मशानामध्ये शंकर राहतात, अंगाला राख लावतात, त्यांचा डमरू आहे, त्यांचा त्रिशूल आहे, संपूर्ण त्यांचा पोशाख असा अमंगल दिसतो, पण आहे ते शंकर भगवान सगळे मंगल आहे. असं भैरवाचं हे सगळं शरीर शंकरासारखंच आहे. काल भैरव, कालाला सुद्धा भीती वाटते म्हणून काल भैरव. अशा प्रकारे शंकराची कथा बरीच सांगितली. 5 नाव काशीचे सांगितले, विष्णू ब्रह्मा आणि रुद्राची उत्पत्ती सांगितली, काल भैरवाची उत्पत्ती सांगितली. एवढी कथा तुमच्या लक्षात राहिली आणि जर फायदा झाला तर फायदाच आहे. चला आज तुम्ही निमंत्रण दिलं आणि इथं येण्याचा प्रसंग आला. सहसा बोलता बोलता पाऊण तास बहुतेक झालेला आहे. 20-25 मिनिटं आपण बोललेलो आहोत. झालेली सेवा काल भैरवाच्या आणि वैष्णवाच्या चरणी समर्पित आहे. यात्रा सांगून जातो असा दरवर्षी छोटा मोठा कार्यक्रम करत राहा. अन्नदान असेल, अन्नदान केलेलं कधीच व्यर्थ जात नाही. आपण संसारामध्ये करणार तरी काय दुसरं तर काय आपल्याच्याने